एक मिनिट बाबा बाबा पुढे आहे थोडं, बाबा पुढे आहे थोडं. मोबाईल 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 अदृश्य होऊन कमी तुमच्याबरोबर झालं तर अदृश्य तुमच्याबरोबर येतोय मागे मागे मित्र आजचे उमेदवार जरी असले तो उद्याचे आमदार असणार एवढंच जयकुमार गोरेंना जाऊ दे, त्याचे ऑब्झर्वर आहेत त्यामुळे पोलीस मतदारांनी जाऊ द्या. आता उमेदवार म्हणून बोला, नीट करा मतदान. काय विजयाचा विषय, काय विश्वास वाटतो, काय सांगा. सांगली सातारा विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडतंय. महायुतीच्या वतीनं आणि महायुतीतील सर्व नेत्यांच्या वतीनं सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि महायुतीची साताऱ्यामधले आणि सांगलीमधले सर्व मंत्री महोदय आणि आमदार महोदय आणि सगळे नेते मंडळी यांनी मला भरघोस पाठिंबा दिलेला आहे आणि हे सातारामधलं सगळ्यात मोठं मतदान केंद्र आहे. 154 मतदान या ठिकाणी आहेत. हे आमचे नेते आदरणीय उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबा यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सातारा आणि मेढा नगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी मतदान आले. मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी आपला विजय होईल. विजयामध्ये कुठेही शंका वाटत नाही. परत एकदा सगळ्याच मतदारांचं आणि महाराज साहेबांचं नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो. महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या विधान परिषदेची निवडणूक सातारा सांगली आज मतदानाचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजितदादा गट सर्वांच्या आणि मित्रपक्ष आमचे सगळ्यांच्या ताकदीनं आमचे उमेदवार महायुतीचे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील याची आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही. उलट आम्ही ह्या आधी पण सगळेजण म्हणत होतो की जेवढं आमचं मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेऊन आमचे महायुतीचे उमेदवार विजयी होतील आणि ते आपल्याला 22 तारखेला काउंटिंगच्या ह्याच्यातनं 100% आकडा जो आम्ही म्हणतोय तो आपल्याला दिसत. सर्व मतदारांनी हे महायुतीवर विश्वास ठेवला आहे. सगळेजण आम्ही एक संघ आहोत. सेना, राष्ट्रवादी आणि भाजप
एकत्र आहोत. त्यात कुठलेही मतभेद किंवा कुठलीही अडचण नाही. शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, मी, उदयन महाराज, त्याचबरोबर जयाभाऊ, असे आम्ही सर्व जिल्ह्यातले, संजीवराजेसुद्धा, असे सर्व जिल्ह्यातले मिळून आम्ही मतदानाची आजची प्रक्रिया पार पाडतो. काय सांगाल, दिल्लीमध्ये आपण पाहतो की ठाकरे गटाचे 6 उमेदवार जे आहेत, खासदार जे आहेत ते कुठलेले आहेत, आजच्या बैठकीला ते गेलेले नाही आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की टीका केली जाते ठाकरे गटाच्या. नाही, दिल्ली आता हे बघा, शेवटी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. आता त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षानंच काय असेल ते सांगितलं पाहिजे. आमचं आजसुद्धा भाजपनं स्पष्ट केलं की ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही या फुटीमध्ये हे नाही. आणि असं असताना उठसूट भाजपवर टीका करायची, एवढंच. हे आता त्यांच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर त्याला दुसरे पक्ष किंवा नेतृत्व कसे जबाबदार. शेवटी तुम्ही तुमच्या लोकांना जर विश्वास तेवढा देऊ शकत नसला आणि जर पक्षामध्ये पदाधिकारी थांबायलाच तयार नसले तर दुसऱ्यावर नुसतं खापर फोडण्याचा, स्वतःचं काय अपयश वगैरे दुसऱ्यावर ढकलण्याचं कारण नाही आहे. त्यांच्या पक्षाचं त्यांनीच सांगितलं पाहिजे व काय अडचणी असतील तर. संजय राऊत यांनी बोलताना वेश्या असा उल्लेख केलेला आहे त्या 6 खासदारांचा. कोणी काय उल्लेख केला हा त्यांच्या याचा भाग आहे. आम्ही काय त्याच्यावर हे नाही. पण मला वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण खरं म्हणजे सगळ्याचं करावं. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मला तरी वाटतं. बोला, 1-2 मिनिट.